नमस्कार. महावाचन उत्सव उपक्रम यामध्ये विद्यार्थ्यांचे माहिती मोबाईलवरून कशी भरावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर प्रथमतः क्रोम हे ब्राउझर ओपन करा. सर्च बारमध्ये महावाचन उत्सव टाईप करून सर्च करा. सर्वात वरच्या बाजूस जी वेबसाईट दिसून येईल त्यावर टच करा. त्यानंतर आपल्यासमोर महावाचन उत्सव चे पेज ओपन होईल. प्रथमतः स्कूल युजर रजिस्ट्रेशन व त्यानंतर युजर लॉग इन असे दोन टॅब दिसून येतील. युजर लॉग इनवर टच करा. खालच्या बाजूस लॉग इनसाठी आपल्या शाळेचा UDIS व आपण रजिस्ट्रेशन करत असताना जे पासवर्ड तयार केला होता ते पासवर्ड त्या ठिकाणी टाईप करा. या ठिकाणी लॉग इन सक्सेसफुली असा मेसेज येईल. त्यावर ओके करा. आपल्या शाळेचा डॅशबोर्ड ओपन होईल. या ठिकाणी आपल्या शाळेचे नाव, तिसरी पासून शेवटच्या वर्गात शिकणारी विद्यार्थी संख्या व नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेट्स दिसून येतील. रिपोर्टमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरल्यानंतर ती माहिती दिसून येईल. तर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी क्रिएट न्यू सबमिशन या टॅबवर टच करा. या टॅबवर टच केल्यानंतर या ठिकाणी महावाचन एंट्री सबमिशन फॉर्म ओपन होईल. सर्वात वरच्या बाजूस स्टुडंट फर्स्ट नेम विद्यार्थ्याचे नाव टाईप करावे. त्यानंतर स्टुडंट्स लास्ट नेम आडनाव टाईप करा. त्यानंतर स्टुडंट्स रोल नंबर विद्यार्थ्याचा हजेरी नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर क्लास यामध्ये विद्यार्थ्याचा वर्ग सिलेक्ट करायचा आहे. सेक्शनमध्ये विद्यार्थ्याची तुकडी सिलेक्ट करा. लँग्वेज ऑफ सबमिशनमध्ये विद्यार्थ्याचे लँग्वेज या ठिकाणाहून सिलेक्ट करायचे आहे. यानंतर टॉपिक किंवा बुक नेम यामध्ये विद्यार्थी जे पुस्तक वाचन करणार आहे त्या पुस्तकाचे नाव या ठिकाणी टाईप करा. अपलोड कंटेंट इन PDF, JPG, PNG ओनली यामध्ये अपलोड कंटेंटमध्ये विद्यार्थी जे वाचन करणार आहे त्याचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. यानंतर ऑडिओ व्हिडिओ कंटेंट ऑप्शनल यामध्ये विद्यार्थ्याचा वाचन करत असल्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तो या ठिकाणी अपलोड केला तरी चालेल. आणि शेवटी मार्क्स अलॉटेड या टॅबमध्ये विद्यार्थ्यांना वाचन पाहून आपण त्यास 1 ते 10 या अंकामध्ये मार्क्स द्यायचे आहेत. सिलेक्ट मार्क्स या टॅबवर टच केल्यानंतर 1 ते 10 गुण देण्यासाठी अंक उपलब्ध होतील. तर सिलेक्ट टॅब मार्क्स या टॅबवर टच करा व शेवटी विद्यार्थ्यांना त्याच्या वाचनासाठी मार्क्स द्यायचे आहेत. त्यानंतर शेवटी सबमिट या टॅबवर टच करून ही विद्यार्थ्याची माहिती सबमिट करायची आहे. ही सबमिट केलेली माहिती डॅशबोर्डमध्ये रिपोर्ट या टॅबमध्ये आपणास दिसून येईल. तर यानंतर रिपोर्ट या टॅबमध्ये कशा प्रकारे माहिती दिसून येईल ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अशा प्रकारे महावाचन उत्सव उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांची माहिती ही सबमिट करायची आहे. तर असेच नवनवीन माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.